सुभाष चौक आणि भारतनगर येथे चाकू बाळगून फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रकाश प्यारेलाल वर्मा वय 52 राहणार चिखली तालुका पुरखेडा जिल्हा गडचिरोली आणि निरंजन नरेंद्र निकम वय 28 राहणार काळीवाट रोड साई मंदिराजवळ सांगली असे ताब्यात घेतलेल्यांचे नाव आहे। त्यांच्यावर सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली कोल्हापूर रोडवरील भारतनगर येथून निरंजन निकम यास 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास चाकू घेऊन थांबला असता पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रकाश वर्मा हा कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने सुभाष चौक सांगली येथे न्यू राजस्थान गादी आणि सोफा सेंटर या दुकानाच्या आडोशाला अंधारात थांबला होता। त्यास 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले। या दोघांकडून चाकू जप्त करण्यात आला आहे। प्रकाश वर्मा याच्या विरोधात पोलीस नाईक सुनील मस्के यांनी फिर्याद दाखल केली, तर पोलीस कॉन्स्टेबल योगेश हक्के यांनी निरंजन निकम याच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलीस पुढील तपास करीत आहेत।